नमस्कार सर्वांना। खास दिवाळीसाठी आपण नवनवीन प्रकारचे दिवे सजावटीसाठी घर सजावट करण्यासाठी बनवत असतो। तर आज मी तुम्हाला पाण्यावर चालणारे दिवे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथं डिझाईनच्या अशा प्रकारचे दिवे किंवा ह्यांना पणत्या सुद्धा म्हटलं जातं। तर अशा ह्या लाल रंगाच्या मी इथं पणत्या घेतलेल्या आहेत डिझाईनच्या। तुम्ही साध्या प्लेन पणत्या किंवा दिवे सुद्धा घेऊ शकता। घर सुंदर सुशोभित सजावट करण्यासाठी आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही सुद्धा कमी तेलाचा वापर करून फक्त पाण्यावर चालणारे असे हे दिवे नक्कीच बनवू शकता। तर मी तर हे जे काही दिवे आहेत ना, ह्या दिव्यांना मी अगदी 5 कलरचे 5 दिवे घेतलेले आहेत आणि 5 ही डिझाईन वेगळीच आहे। तर त्यासाठी मी इथं प्रत्येक दिव्याला एक वेगळा कलर इथे देऊन घेतलेला आहे। तर एका दिव्याला मी इथं गुलाबी कलर देऊन घेतलेला आहे। अशाच पद्धतीने अजून जे 4 प्रकारचे दिवे आहेत ना, त्याला देखील अशाच पद्धतीने छान असे दिवे देणार आहे। आणि फक्त हे डायरेक्ट असे दिवे जर लावले आपण तर हे आकर्षक दिसत नाही, सुंदर दिसत नाही। त्यासाठी इथं थोडीशी डिझाईन किंवा कलर दिले तर खूप सुंदर दिसतात। आणि हे दिवे तुम्ही जास्त करून तुळशीमध्ये लावण्यासाठी सुद्धा किंवा घराच्या दरवाजाच्या अवतीभोवती लावण्यासाठी सुद्धा असे हे तुम्ही दिवे तयार करू शकता। यांना कलर दिसल्यानंतर किंवा दिल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। तर यांचा रंग जो लाल रंग होता या दिव्यांचा अजिबात दिसून येत नाही येतं। तर यासाठी मी इथं पोपटी कलर, गुलाबी कलर, त्यानंतर निळा कलर आणि त्यानंतर मी इथं पिवळा कलर असे 5 कलर मी इथं दिवे 5 कलरचे दिवे अशा प्रकारचे इथं रंगीबेरंगी तयार केलेले आहेत। बघा, आता पाण्यावर चालणारे दिवे बनवत आहोत त्यासाठी मी इथं पाण्याचाच वापर करणार आहे। तर इथं दिव्याचा रंग सुकलेला आहे, त्यामध्ये मी इथं अगदी दिवा भरून काठोकाठ इथं पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे। याआधी देखील मी तुमच्यासोबत पाण्यावर चालणारे दिवे कमी खर्चामध्ये कसे तयार करायचे ते मी तुमच्यासोबत दाखवलेले आहे। ते देखील व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिले नसेल किंवा ज्यांना कोणाला पाहायचे असेल त्यांनी जाऊन नक्कीच बघा। त्यानंतर मी इथं सरळ वाती तयार करून घेतलेल्या आहेत। आता ह्या वाती आपण फक्त तेलामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत, म्हणजे दिवे चालवण्यासाठी किंवा दिवे छान असे चालण्यासाठी, फक्त दिवे जास्तीत जास्त वेळ टिकण्यासाठी देखील इथं ज्या काही कापसाच्या वाती आहेत त्या अशा तेलामध्ये फक्त भिजवून घ्यायच्या आणि पाण्यामध्ये जे आपण दिव्यामध्ये पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्या वाती अशा प्रकारे 5ही दिव्यामध्ये मी इथं टाकून घेतलेल्या आहेत। बघा, आता त्यानंतर आपण काय करायचं आहे की ही दिवे जास्तीत जास्त वेळ चालवण्यासाठी किंवा चालले पाहिजेत त्यासाठी मी इथं फक्त पोहे खाण्याचा अर्धा चमचा तेल प्रत्येकी दिव्यामध्ये थोडंसं टाकणार आहे। बघा, फक्त दिवा थोडा वेळ चालण्यासाठी अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये थोडं तेल असं टाकून घेतलेलं आहे। आणि त्यामुळे हे दिवे जास्त वेळ चालतात। जास्त तेलाचा वापर न करता किंवा तुम्ही फक्त इथं मी पाणी वापरलेलं आहे आधी, तर पाण्याचा वापर न करता तुम्ही अशा पद्धतीने सुंदर सजावट करण्यासाठी, घर आकर्षक दिसण्यासाठी सुद्धा फक्त तेलाचा सुद्धा वापर करू शकता। पाण्याचा बिलकुल वापर न करता तेलाचा वापर करू शकता। तर मी तर पाणी भरून घेतलं आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे, तुम्ही बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने। आता हे दिवे पेटवलेले आहेत बघा, आणि दिवे पेटलेले सुद्धा आहेत आणि दिसायला किती सुंदर आकर्षक दिसत आहे। तर मला वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यावरती अजून थोडंसं डेकोरेशन सुंदर डिझाईनसुद्धा काढू शकता, पण मला ही सुंदर वाटले कारण ऑलरेडी ह्या डिझाईनच्या पणत्या किंवा हे दिवे आहेत ना ह्याच्यावरती डिझाईन आहे, त्यासाठी एकच प्लेन कलर दिल्यामुळे हे खूप सुंदर आकर्षक दिसत आहे। आणि रात्रीच्या अंधारामध्ये तुम्ही बघू शकता इथं हे दिवे किती सुंदर दिसत आहेत। बघा, अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये तुळशी वृंदावन असेल किंवा दरवाजाच्या बाजूला अवतीभोवती किंवा रांगोळीवरती ठेवण्यासाठी असे हे पाण्यावर चालणारे सुंदर असे दिवे तुम्ही नक्कीच बनवू शकता। आणि जेवढं तेल मी इथं फक्त वापरलेलं आहे ना पाण्यावरती, तर एवढ्या तेलामध्ये कमीत कमी हे 1 तास हे दिवे चाललेले आहेत। तुम्ही सुद्धा असे हे माझ्या पद्धतीने पाण्यावर चालणारे दिवे नक्कीच बनवून बघा। आणि हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघत आहात ते देखील मला नक्कीच सांगा। याआधी देखील मी तुमच्यासोबत छान असे दिवे किंवा दिवाळीसाठी स्पेशल आकाशकंदील कसे बनवायचे तेही कमी खर्चामध्ये फक्त 20 ते 30 रुपये खर्च करून ते आकाशकंदील सुद्धा तुम्ही नक्कीच दिवाळीला बनवू शकता। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। असेच नवनवीन आणि छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायम घेऊन येत असते। भेटूया एखाद्या छान नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।